नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. महाराष्ट्रातील मंदिरातही घोटाळा, 60 कोटीचा गैरव्यवहार उघड, महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटी 75 लाख रुपयांचा प्रचंड आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी धर्मादाय कार्यालयाच्या तत्कालीन निरीक्षक अधिकारी रागिनी खडके, रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधित कंत्राटदाराविरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवस्थान ट्रस्टचा धनादेश बेकायदेशीररित्या हस्तांतरित करणं आणि जमिनीच्या खरेदी विक्रीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी संशयित धर्मादाय निरीक्षक रागिनी झुंबरलाल खडके यांना काही दिवसापूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामा देवस्थानच्या ट्रस्टमध्ये एवढा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली.